यार क्लायमेट आहे ना, क्लायमेट सांग भारी वाटते ना, ऊन त्याच्यामुळे. आणि इथे लाईन एवढी मोठी लागली बाहेरून, बराच टाइम जाईल. आणि मूड अप आहे कारण माझा मोबाईल पडला हातातून. ओम नमः शिवाय बोल. आणि इतकी गर्दी बापरे. आज साडीची घडी बघा, रेशम साडीची घडी. इथे आम्हाला दर्शन झालेलं आहे बाबांचं, साईबाबांचं दर्शन. हाय हॅलो नमस्कार. आज आमचा बाबू नमस्कार ना बोलत, कारण आता झोपेतून उठलाय. मूड मध्ये नाहीये तो. तर स्वागत आहे तुमचं जॅग्निक या चॅनल मध्ये आणि अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि असा सीन भेटला ना, मग मध्येच थांबलो आम्ही ब्लॉग करायला. सो आम्ही चाललोय फायनली त्र्यंबकेश्वरला. आणि सडन प्लॅन आमचं झालेला आहे आणि अचानक भयानक आम्ही निघालोय. तर बर्थडेची आमची ट्रिप म्हणायला लागेल, पोस्ट बर्थडे ट्रिप आहे आमची ही. इथे शिर्डीला आम्ही आलो, तर पहिला आता आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला. तर इथे मस्त आम्हाला मध्ये स्पॉट मिळालाय. तर म्हटलं चला व्लॉगची सुरुवात करत. घरून तर निघता वेळेस व्लॉग नाही केला, काहीच नाही केलं, बॅग पॅकिंग काहीच नाही. डायरेक्ट आम्ही सकाळी आता निघलो आणि आता ऑन द वे आहोत. त्र्यंबकेश्वरला आम्ही पोहोचणार आहोत आणि मध्ये मस्त आम्हाला वाटलं इथे, तर ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. नदी दिसली तर बोलू थोडा थांबू. या बदक पण तिकडून चालतात. कुठे आहेत ते काय तिकडे आहेत? अरे हा दिसणार नाही इथून. आणि मस्त म्हणजे एकदम भारी वाटते. वाव. सो आता निघतो, पहिला दर्शन घेतो आणि काय नाही शिर्डीला पहिलं त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतो आणि मग शिर्डीला. सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि आमची झोप नाही कंप्लीट झाली म्हणून आम्ही असे आहोत. चला. यार क्लायमेट आहे ना, क्लायमेट सांग भारी वाटते ना, ऊन त्याच्यामध्ये थंडी आणि नॉर्मल हवा. आणि दिसते ना तो डोंगर. आणि मंदिराचं काम चालू आहे. आणि वाव, मन खुश झालं एकदम. हा मग प्रसन्नच झाला. आणि इकडे मागच्या वेळेस ना, गेल्या वर्षी आलेलो नाही त्याच्या अगोदर, तेव्हा हे घेऊ काय ते घेऊ, पण आज काय घ्यायचं नाही कारण आम्हाला इथून शिर्डीला जायचं आहे. त्याच्यामुळे इथे काय आम्ही घेणार नाही. हा फक्त बाबूला किसना घेणार आम्ही. बाबूला किसना घेऊया ना. किसना म्हणजे मनुका आम्ही घेणार. यार लाईन आहे ना, लाईन बाहेरूनच लागलेली आहे. अरे बाहेरूनच आहे ना. 200 रुपये पर पर्सन. 200 देणगी 200 रुपये. 200 का 300? 200 म्हणजे दर्शन देणार ते लोक. आणि इथे लाईन एवढी मोठी लागली बाहेरून, बराच टाइम जाईल. आणि मूड अप आहे कारण माझा मोबाईल पडला हातातून. चल मग. श्रीयू ए बाबू कुठे बसलास? ओम नमः शिवाय बोल. आणि इतकी गर्दी बापरे. आज पण आम्ही एंटर झालेलो आहोत, बाहेरच आहोत, तर इतकी गर्दी. आत गेल्यावर अजून किती वेळ जाणार आहे काय माहिती. फुल गर्दी. ए बाबू दमला. बाबू दमला आणि बसला. अडीच तास तर झाले. फुल गर्दी आहे. फुल गर्दी आहे. हा कितवा हॉल हा आपला? किती हॉल आहेत? 4 हॉल आहेत. त्याच्यामध्ये पण पार्टिशन केलेले आहेत, म्हणजे 8 हॉल. आम्ही खाऊन ना आलो काय. चला लाईन हल्ली. तो दर्शन आमचं फायनली झालेलं आहे. 4.25 तास लागले, पण काय वाटलं नाही. 1:15 थांबलो आपण ना. 1:20 थांबलो आणि 5:40 झालेला आहे. आणि बापरे अशी दमलोय नाही तर खाल्लेलं काय नाही कारण आम्ही जेवलोच नव्हतो. तर आता करणार बिचारा शियांचे पण हाल झालेत कारण की तो मागतोय खाऊ. त्याला एका काकीकडून समोसा घेतला आणि दिला, तर त्याच्यावर आहे फक्त. आणि आता खाऊ मागला जातो आता पहिले आणि मग पुढे. आणि दर्शन तर छान झालेलं आहे. दर्शन मस्त झालं. बापरे फुल गर्दी आहे. फुल सॅटर्डे संडे ना फुल आहे आता, कारण सुट्टी सॅटर्डे संडे असते त्याच्यामुळे गर्दी आता सगळीकडेच झालेली आहे. सो ठीक आहे, आता जातो. पुढे काय करायचं आहे ते. ओम नमः शिवाय. असं काम चालू आहे.
बाबूला भूक लागली खाऊ पाहिजे. आणि इथे मंदिराचं काम पण चालू आहे त्याच्यामुळे फोटोला मजा नाही. आणि संध्याकाळ झालेली आहे, वातावरण पण मस्त आहे. फक्त आता आम्हाला पोचायला लेट होणार आहे शिर्डीला. गर्दी म्हणजे बेकारच गर्दी आहे. गर्दी आहे, जाम गर्दी आहे. कारण फर्स्ट टाइम आलो इकडे आणि पहिल्यांदा एवढं 4 तास गेले आम्हाला लाईनला. सो ठीक आहे, नेक्स्ट टाइम बघू. पण 200ची पण कूपन आहे. 200 मध्ये 2 तास लागले असते आणि इथे 4 तास, पण ते आम्हाला बोलले 3 तास तरी जातील. त्याच्यामुळे आम्ही फ्री दर्शन चूज केलं. साडीची घडी बघा, रेशम साडीची घडी 750 रुपये ओनली. पण साड्या भारी आहेत हा. हा रेशम आहे ना, कापड आहे ना, एक नंबर आहे, त्यात का वाद नाही, चुरणार नाही. चांगली वाटते ना. हा कापड चांगला वाटतं. फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत शिर्डीमध्ये आणि इतका कंटाळा आलाय ना, असं वाटतं की जाऊन झोपावं. पण रस्ते खराब, त्याच्यामुळे एवढा टाइम झाला इकडे यायला. 11 वाजले. पहिलं जेवायचं आहे, मग रूम बघायची आहे आणि दर्शनाला बहुतेक आम्ही उद्या जाऊ. आणि आमचं असं प्लॅनिंग होतं की आम्ही आज जाऊ दर्शनाला, पण आता आज कसला अजून रूमचा पत्ता नाही आणि पोचलोय आता. आणि आता हॉटेल इथे जवळ. आम्हाला दर्शन झालेलं आहे बाबांचं. साईबाबांचं दर्शन इकडेच झालेलं आहे आणि आता इथे आम्ही जेवायला थांबलोय. पहिले आई काय दिसते हा अवतार काळा काळा अख्ख्या दिवसात मी तोंडावर पाणी पण नाही मारलाय, तरी पण एवढं मी हँडसम दिसतो.